नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा मिरचीचा ठेचा। हा मिरचीचा ठेचा तुम्ही पोळी, भाकरी, पुरी, पराठा यासोबत खाऊ शकता। जेवणाबरोबर साइड डिश म्हणून जेव्हा तुमच्याकडे भाजीचं काहीही नसेल तेव्हा तुम्ही हा ठेचा खाऊ शकता। बनवायला एकदम सोपी आहे, खायला खूप टेस्टी वाटते। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला हा मिरचीचा ठेचा कसा करायचा आहे बघूया। मिरचीचा ठेचा करण्याकरता इथे आपल्याला मिरच्या लागणार आहे। या कमी तिखट मिरची आहे। तुम्हाला जर खूप तिखट ठेचा करायचा असेल तर तुम्ही यामध्ये तिखट मिरच्या सुद्धा घालू शकता। अर्ध्या तिखट मिरच्या आणि अर्ध्या कमी तिखट मिरच्या असं तुम्ही मिरच्या घेऊ शकता। सर्वात अगोदर आपल्याला या मिरच्या 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि याचं सगळं पाणी निथळायला ठेवून द्यायचं आहे। इथे मी सगळं पाणी निथळून घेतलं आहे, मिरच्याचं कोरड्या करून घेतले आहे। आपल्याला लसूण पण घ्यायचं आहे। इथे आपल्याला मिरचीचा ठेचा करण्याकरता मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये किंचित तेल टाकलेलं आहे। आता इथे आपण मिरचीचे तुकडे केलेले आणि लसूण हे घालून घ्यायचं आहे। आणि हे छान परतून घ्यायचं आपल्याला। छान मिरचीला असे डाग पडतपर्यंत छान इथे शिजवून घ्यायचं याला छान। यामध्ये आपल्याला शेंगदाणे पण घालायचे आहे। हे सुद्धा याबरोबर आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। मी याला छान परतून घेते काही वेळ। इथे बघू शकता तुम्ही आपली मिरची, लसूण आणि शेंगदाणे हे छान झालेले आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीकरता आणि इथे आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। आणि हे परत एक 2 मिनिटच परतून घ्यायचं आपल्याला। आणि आपल्याला मिरचीचे तुकडे याकरता करायचे आहे कारण की आपण सगळे मिरच्या घातल्या हे अंगावर उडतात, म्हणून आपल्याला असे मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहे। आणि तुम्हाला हे खूप स्पायसी पाहिजे असेल मिरचीचा ठेचा तर तुम्ही यामध्ये आपल्या साध्या तिखट मिरच्यासुद्धा घालू शकता। आपली इथे 1-2 मिनटं झालेले आहे। आता गॅस बंद करून द्यायची आहे आणि हे थंड करून घ्यायचं आपल्याला। इथे आपलं सगळं मिरचीचं साहित्य थंड झालेलं आहे। याला आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। अशा तऱ्हेने तयार झालेला आपला मिरचीचा ठेचा। हा मिरचीचा ठेचा तुम्ही ज्यावेळेस आपल्याकडे भाजीचं काहीही नसेल तेव्हा तुम्ही हा मिरचीचा ठेचा खाऊ शकता। हा मिरचीचा ठेचा तुम्ही पोळी, भाकरी, पुरी, पराठा, नान यासोबत खाऊ शकता। खायला खूपच टेस्टी वाटते आणि झटपट तयार होते। तर तुम्ही हा मिरचीचा ठेचा नक्की करून बघा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।